आज सुट्टी होती म्हणून निवांत उठले आणि उठल्याबरोबर मला इथे काय पाहायला मिळालं तर इथे आमच्या गणशूची चालली होती लगबग, जी की माझा ड्रेसिंग टेबल ऑर्गनाईज करून ठेवत होती आणि थोडासा क्लीन करत होती, कारण की मी रोज असंच घाईघाईमध्ये सोडून जाते म्हणून. तर आज सुट्टी होती पण तरीही मी लवकर उठले होते, कारण की मला जॉबवरती जायचं होतं आणि माझे काही पेपर्स राहिले होते साईन करायचे, सो त्यासाठी म्हणून मी इथे लवकर उठलेली. आणि गणशू बघा एवढी लहान असून पण किती सुंदर पद्धतीने ऑर्गनाईज केले आणि मला वॉर्निंगही केली तिने. तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. इथे मी आज ट्रेनने गेले तर माझ्या मैत्रिणी होत्या ट्रेनला, तर त्यांनी मला इथे ट्रीट वगैरे दिली होती आणि चहा वगैरे सगळं आज त्यांच्यातर्फे होतं. तिकडनं मी जायला निघाले तर माझी चप्पलच तुटली, थोडी चांगली चप्पल घातलेली शायनिंग मारायला पण तुटली. ते सगळं झाल्यानंतर स्टारबक्सला गेले आणि माझं एक काम होतं, सो ते केलं मी. नंतर घरी आले दुपारी आणि जेवणामध्ये डाळ खिचडी बनवून ठेवली होती मम्मीने. खूप जास्त भूक लागली होती मला, सकाळचा जो नाश्ता केलेला त्यानंतर मी काही खाल्लंच नव्हतं, सो इथे मी मस्त डाळ खिचडी आणि बॉबी वगैरे खाल्ली. त्यानंतर एक झोप काढली. उठल्यावरती म्हटलं चला वातावरण खूप बाहेर खूप वातावरण भारी झालं आणि हे मला माहिती नव्हतं. ॲक्च्युली मला वहिनींचा फोन आला, तर त्यांच्या फोननीच मी उठले, म्हणून म्हटलं चला त्या म्हणतायत वातावरण छान झालं तर टेरेसला एक राऊंड मारून येऊ. वरती गेले तर असा काहीसा नजारा होता. मग एक व्हिडिओ शूट केली, काही फोटोज क्लिक केले जे तुम्ही आधी पाहिलेच. मस्त अशी ट्रेन जाताना दिसते आणि हरणेश्वर टेकडीचा व्ह्यू असा काहीसा नजारा आमच्या इथून दिसतो, जो की तुम्हालाही खूप जास्त आवडला असेल. आणि पावसाळ्यामध्ये या उलटही खूप याच्यापेक्षा जास्त 100 पटीने जास्त सुंदर दिसतो, जो की लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेल. नंतर आमच्या टेरेसवरती जांभळाचं झाड आहे, सो मी तिकडे गेले आणि तुम्हाला खूप दिवसापासून दाखवून म्हटले होते, तर ते राहून गेलं होतं. आणि पूर्ण हाताने आपण जांभळं काढू शकतो. आम्ही तर खूप खाल्लेत नाही का. जांभळं कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा, जे जवळपास आहे त्यांना द्यायला पॉसिबल आहे त्यांना मी देईल, सो कॉल करू शकता मला जे माझ्या ओळखीतले आहेत ते. सो अशाच एका स्वीट नोटवरती मी ते व्लॉग थांबवते. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. थँक्यू.